राम कृष्ण पाहता लोचन सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो तुम्हारे आगे बाबा
गगनपंथे शुभ्रविमाने गगनपंथे शुभ्रविमाने गगनपंथे शुभ्रविमाने गगनपंथे शुभ्रविमाने देव लक्षिति अधो वदने देव लक्षति अधो वदने देव लक्षिति अधो वदने देव लक्षिति अधो वदने अलंकापुरे कीर्तने अलंकापुरे कीर्तने अलंकापुरे कीर्तने अलंकापुरे कीर्तने ताळ मृदंग धनकारिले ताळ मृदंग धनकारिले वैष्णवी के राजे पांडुरंगे मंतले पांडुरंगे मंतले पांडुरंगे मणिंदरे ज्ञानदेव बैसले समाधि ज्ञानदेव बैसले समाधि पुढे अजान वृक्ष निधी पुढे अजान वृक्ष निधी वामभागी पिंपळ क्षिती वामवर्णाचा शोभत सुवर्णाचा शोभत सुवर्णाचा शोभत निवृत्ती शोभाना मुक्ताबाई निरंतर हे उत्तर द्वारा समोर हे उत्तर द्वारा समोर पैसाचे झाले पैसाचे झाले वैद्यते झाले वैद्यते झाले वैद्यते झाले वैद्यते झाले देव म्हणे ज्ञानेश्वरा देव म्हणे ज्ञानेश्वरा चंद्रतारा जवळीन करा चंद्रतारा जवळीन करा तव तुझी समाधी राहोरे स्थिरा तव तुझी समाधी राहोरे स्थिरा दर्शने उद्धारा मूढजना 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 जवळी हे क्षितिमंडळ जगवरी हे क्षितिमंडळ जवळी हे समुद्र जळ जगवरी हे समुद्र जळ मग कल्पक्षयी यथा काळ मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदय साधवे माझ्या हृदय साधवे माझ्या हृदय साठवे माझ्या हृदय साठवे
माझा हृदय साठवे माझा हृदय साठवे ऐसा दिला आशीर्वाद आणि कसोपारे ज्ञानदेव ही चार अक्षरे ज्ञानदेव ही चार अक्षरे तो जप करीला जो जप करीला निर्धारे त्यासी ज्ञान होईल 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 ऐसा दिला आशीर्वाद ऐसा दिला आशीर्वाद मग ज्ञानदेवाची बोले गोविंद ज्ञानदेवा ऐसा उद्बोध ज्ञानदेवा ऐसा उद्बोध दान देखो भुवनी भुवनी दुदानी भुवनी भुवनी दुदानी भुवनी भुवनी दुदानी भुवनी भुवनी दुदानी भुवनी भुवनी जय जयकार क्षिते जय जयकार क्षिते होत महादोषा महादोषा संहार घात नाम असे नाथ रामासेनाथ पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा नामामध्ये स्वामी माझा नामामणी स्वामी माझा नामामध्ये स्वामी माझा नामामणी स्वामी माझा अंगीकार केला होता अंगीकार केला होता अंगीकार केला होता अंगीकार केला होता भक्ताची आकार पावला भक्ताची आकार भक्ताची आकार पावला भक्ताची आकार गरुडा रूढ होली करुणारुण होली करुणारुण होली करुणारुण होली करुणारुण होली जय जयकार स्थिती होत स्थिती होता महादेशा संहार घात महादेशा संहार घात नाम असे नाथ पांडुरंगा पुढे हे नामादेवाच पांडुरंगा पुढे नामादेवाच पांडुरंगा पुढे गगनपंथी शुभ्र विमानी गगनपंथी शुभ्र विमानी गगनपंथी शुभ्र विमानी गगनपंथी शुभ्र विमानी जीवनक्षिति अधोवरी
देवलक्षिति अधुवदने देवलक्षिति अधुवदने तव अलंकामपुरी कीर्तने अलंकापुरी कीर्तने अलंकापुरी कीर्तने अलंकापुरी कीर्तने ताल मृदंग झनकार ताल मृदंग झनकारी जे जिकार खेती होत जे जिकार खेती होत महादोषा संसार घात महादोषा संहार घात महादोष संहार घात महादोष संहार घात नामसी नाथ नाथ नामसी नाथ नाथ पांडुरंगा पुढे पांडुरंगा पांडुरंगा पुढे पांडुरंगा
पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे गगनपंथे शुभ्र विमाने देव लक्षिती अधोवदने अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनत्कारिले जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे रामकृष्ण अवतार चरित्रे गाती सविस्तर वैष्णवी केले जय जयकार पांडुरंगे मणितले ज्ञानदेव बैसले समाधी पुढे अजान वृक्षनिधी वाम भागे पिंपळक्षिती सुवर्णाचा शोभत निवृत्ती सोपान खेचर मुक्ताबाई ज्ञानदेव मुक्ताबाई निरंतर हे उत्तरद्वारा समोर बैसते झाले देव मने ज्ञानेश्वरा चंद्रतारा जवदीर करा तव तुझी समाधी राहोरे स्थिरा दर्शने उद्धारा पुढजना जववरी हे क्षितिमंडळ जववरी हे समुद्र जळ मग कल्पक्ष यथा काळ माझ्या हृदयी साठवे अनेक एक सोपारे ज्ञानदेव ही चार अक्षरे जो जप करेल निर्धारे त्यासे ज्ञान होईल ऐसा दिला आशीर्वाद मग संताशी बोले गोविंद ज्ञानदेवा ऐसा उद्बोध तुझा न देखो सृष्टीशी जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे नामा म्हणे स्वामी माझा अंगीकार केला ओझा पावला भक्ताची काजा गरुडारूढ होवोनी जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत
पांडुरंगा पुढे विठ्ठल गगनपंथी शुभ्र विमाने देव लक्षती अधोवदने अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनत्कारिले जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे ज्ञानाबाई माझी अनाथाची माया बाई माझी अनाथाची माया बाई माझी अनाथाची बाई माझी अनाथाची माया गगनपंथी शुभ्र विमाने देव लक्षिती अधोवदने अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनत्कारिले जय जयकार क्षिती होत महादोषा संहार घात नामा असे नाचत पांडुरंगा पुढे प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील समाधी प्रकरणातील प्रदीर्घ अभंग आहे. प्रस्तुत अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे माझ्या श्री संत ज्ञानदेवांचा जे जे कार्य मृत्यू लोकात कसा होतो आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या काठावर पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये समाधिस्थ संजीवन संत श्रेष्ठ ज्ञानोबरायाच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमन सद्गुरू महनीय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू विठ्ठल महाराज देशमुख बाबांच्या या धर्मशाळेत वर्षानुवर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचं पारायण आणि या पारायणाच्या निमित्ताने हा कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवामध्ये माझ्या वाट्याला आलेली सेवा आपल्या सद्गुरू श्री गुरु विठ्ठल बाबा देशमुख बाबांचे अनुग्रहित असलेले बाबांचे सेवक परिचारक असलेले बाबाचे आत्मीय असलेले आदरणीय माझे छोटे गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्रीनिवासजी महाराजांच्या आज्ञेने मी आपल्या पुढे उभा राहिलेलो आहे. या निमित्ताने उपस्थित मातृपुत्र किल्ले श्रोते परी सगळे अलंकापुरीला आलेले सगळे वारकरी कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक गावगावचे सप्ताहाचे संयोजक आणि माझं परमश्रद्धास्थान असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण वासुदेवजी महाराज देगलूरकर आमच्या देगलूरकर परंपरेतील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. काहीशा वेळात सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल एक तर मी आलोय उशिरा, दुसरी गोष्ट मी आहे आजारी आणि तिसरी गोष्ट माझं नाव आहे छोटे माऊली मी अभंग घेतलाय बाला मोठा. त्यातली काही चरणच मला आठवणार. इथं पाठांतरावली माणसं येतं आणि जरी चुकलं तर तुम्ही मोबाईल पाहून सांगितलं तरी काय हरकत असो. आमच्या आदरणीय श्रीनिवास महाराजांचा खूप आग्रह असतो की एखादं कीर्तन तुम्ही करा. खरं तर माझ्या आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला की याने कीर्तन नाही केलेलं बरं. खूप काल एक तर भैरवनाथ जयंतीचं कीर्तन 10 ते 12 राहते. मग येता 2 वाजतात आणि मग आराम होत नाही. परत सकाळी ज्ञानेश्वरी मंदिरात कीर्तन, परत धर्मशाळेतलं सकाळचं एक कीर्तन, संध्याकाळचं एक कीर्तन, परत इथं यायचं आणि अशा 4-4 कीर्तनामुळे मग थोडंसं गळून जातो माणूस.
परंतु तुमचा सगळ्याची प्रसन्नता पाहिलं मला जरा ऊर्जा आली असो. आणि तुमची प्रसन्नता पाहिल्यामुळंच तुमचं पाठबळ पाहिल्यामुळंच मी एवढं रान धरलंय असं आदरणीय आमच्या महाराजांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. खूप गोड अभंग घेतलेला आहे. अभंग थोडा मोठा आहे, जेवढा होईल तेवढा आपण पाहण्याचा प्रयत्न करू. मी माऊलीच्या दारात 20 वर्षापासून कीर्तन करतोय. आळंदी संस्था जशी मी सुटलो तशी कीर्तन करतोय. पण मोठ्या समाधीतला अभंग मी आजच घेतला. ह्याच्या मोठ्या समाधीचे 2 प्रकार, लघु समाधी एक दीर्घ समाधी. तरी दीर्घ समाधीतला अभंग मी 20 वर्षात आजच घेतला. म्हणून आता आपलं किती राहिले काय राहिले सुरू तर करा, जेवढं लागेल करायला तेवढं. 68 अभंग आहेत एकंदर ते सगळे, जेवढे होते तेवढे. म्हणजे अजून 68 वर्ष मी हलत नाही असा त्याचा सरळ मतीचा अर्थ झाला असं. गगनपंथे शुभ्र विमाने देवो लक्षती अधोवदने अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झनत्कारिले. या अभंगा भक्त शिरोमणी नामदेव महाराज या क्षितिमंडळामध्ये माझ्या ज्ञानदेवांचा जय जयकार कसा थाटा माटात होतोय आजच्या अभंगात नामदेव महाराज सांगतात. या मृत्यूलोकात 2 जीवन राहतात. एक आहे धिक्कारास पात्र जीवन आणि एक आहे जय जयकारास पात्र जीवन. या मृत्यूलोकात आल्यानंतर काही व्यक्तिमत्वाचा समाजाने सदैव धिक्कार केला. या मृत्यूलोकात काही व्यक्तिमत्वाला समाजाने कायम डावलले. या मृत्यूलोकात काही व्यक्तिमत्वाला समाजाने कायम लांब ठेवले. का बरं? ते जीवन धिक्कारास पात्र आहे. पण या मृत्यूलोकात मात्र एक जीवन जय जयकारास पात्र आहे. त्यांना उचलून धरावं, त्यांचा जय जयकार करावा, त्यांना शिरोधार्य धारण करावं. हे 2 लोकप्रवाह या मृत्यूलोकात राहतात. एक आहे धिक्कारास पात्र जीवन आणि एक आहे जय जयकारास पात्र जीवन. आता तुम्हाला ते बंद करा. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की धिक्कारास पात्र जीवन कोणाचं आणि जय जयकारास पात्र जीवन कोणाचं? धिक्कारास पात्र 2-3 जीवन हे धिक्कारास पात्र आहे आणि काही जीवन मात्र जय जयकारास पात्र आहे. कोणतं जीवन धिक्कारास पात्र? एक आवाखा नसताना रान धरतो, जसं आजचं वेळ नसताना मोठा अभंग झाला. आवाखा नसताना रान धरतो, धिक्कारास पात्र आहे. 2 हलक्या लोकांच्या हाताखाली काम करतो, धिक्कारास पात्र आहे. आणि पप्याच्या आईचं दाट ऐकतो, धिक्कारास पात्र आहे. देहो संस्था माझं काही नाही, माझ्याकडे सगळं मी कीर्तन आळंदीतला आहे पण माझ्याकडे माल सगळा देहूचा आहे. काही जीवन धिक्कारास पात्र आहे. एक आवाखा नसताना रान धरतो. ज्याला पखवाज वाजवता येतोय त्यानेच घोडीपाशी उभं राहिलं पाहिजे. ज्याला पखवाज वाजवता येत नाही त्याने घोडीपाशी उभा राहू नये, घोड्यावरही बसू नये. कळलंय का? ज्याला गायन येतंय त्यानेच माईक पुढे उभं राहावं, गाता येईल त्यानेची गाणं. नाही तो का टाळ मृदंग पश्चिमेकडे माझे गाणे दक्षिणेकडे, वारावा हे भलत्या ठायांतशी माझी राग छाया वारवा हा हा हो हो गंधर्व गाती. ज्याला वाजवता येते ना त्यानेच पखवाजाजवळ बसावं, ज्याला गायन करता येते त्याने माईक पुढे उभं राहावं. वैकुंठवासी भीमसिंह महाराज गडकर म्हणायचे. आमच्या सद्गुरू भगवान बाबाच्या गादीवरले दुसरे म्हण तेनाचे ज्याची तुकोबरायचे आणि नामदेव महाराजाची बाळक्रीडा पाटील त्याने काल्याचे कीर्तन करा. भीमसिंह महाराज गडकर म्हणायचे. काही गोष्टीसाठी पात्रता लागते. असं पात्रता नसताना जर डोकं देत असेल तर त्याला आमच्या नगर भागात बिगर चुमडीचं डोकं देणं म्हणजे काय म्हणतो? डोकं द्या पण बिगर चुमडीचं डोकं देऊ नका. आणि जो बिगर चुमडीचं डोकं देत असेल तुकाराम महाराज म्हणतात ते जीवन धिक्कारास पात्र आहे. तुकोबराय म्हणतात पायात घालायला पायतन नाही आणि देशाच्या राजाचं गचुर धरलं वारवा दिगया कर्तव्या आधी दिगया कर्तव्या आधी
नाही पायतन भूपतीशी तावा नाही पायतन भूपतीशी तावा नाही पायतन भूपतीशी तावा गया कर्तव्या आगिला गो गया कर्तव्या आगिला गो गया कर्तव्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पायात घालायला चप्पल नाही, उजव्या पायात लखानी घातली आणि डाव्या पायात पॅरागॉन घातली. एका कंपनीची बी नाही, एक जत्रातून उठवली आणि एक यात्रातून उठवली. दोन कंपनीच्या दोन चपला पायात घातल्या आणि तो म्हणतोय नरेंद्र मोदीला काय कळतंय? अरबड्या तुला जावयाने 3दा हाता खालून काढा आणि तू नरेंद्र मोदीची बराबरी करायला निघाला. शेळीने पुढं उठाचा बुका घ्यायचा असतो का? शेळी पुढं, उंट पुढं, ममताबाई पुढं, अमित शहा पुढं. म्हणून बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता तुम्ही वैकुंठवासी रामगिरी महाराज कीर्तन आहे, नगर भागातील लोकांनी ऐकलेले. रामगिरी महाराज दात खाऊन कीर्तन करायचे, दात खायचे कीर्तन. ते म्हणजे भारताच्या वाटेला 3 पांढऱ्या पाली आल्या, पण त्या 3 पांढऱ्या पाली कीर्तन झाल्यावर सांगितलं असं रामगिरी महाराज करारी व्यक्तिमत्व. मला सांगायचं काय, पायात घालायला वाहन नाही, राजाचं गचुर धरतो. आवाखा असेल तर रान धरा, आवाखा नसतो रान धरण्यात मजा काय? जो जे तिचे गौरव नेणे सयाशी ते भिंगुळ वाणे. ज्याला जे कळत नाही त्याने त्या क्षेत्रात डोकं देऊच नाही, काही फायदा नाही तिथं डोकं देऊन. तुकाराम महाराज म्हणतात धिक्कार असो त्या व्यक्तिमत्वाचा, आवाखा नसताना रान धरतो. नाही पाय तर भूपतीशी तावा धिगया कर्तव्या आगेला. या जीवनाचा धिक्कार असो. बळ नसताना बळेविन शक्ती बोलू नये, बळेविन बोलू नये, शक्तीविन बोलू नये असं अनुभव. बळ नसताना, शक्ती नसताना बोलण्यात काही मजाच नाही. नाही पायतन भूपतीशी दावा धिगया कर्तव्या आगेला, त्याचा धिक्कार असो. 1, 2 हलक्या माणसाच्या हाताखाली काम करायची पाहिजे. माऊली वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार वासुदेव महाराज वाक्य नेहमी सांगायचे, शहाण्याचं दास व्हावं, मूर्खाचं मालक होऊ नये. आदरणीय अण्णा म्हणायचे. आज त्याला एक दृष्टांत सांगायचे, शहाण्या डॉक्टरचं औषध खाऊन मरावं, पण वेड्या डॉक्टरचं औषध खाऊन जगू नये. अण्णा म्हणायचे. वा, आपण ज्याच्या हाताखाली काम करतो त्याचा आचार, विचार, कुलाचार, शिलाचार हा वंद्य पाहिजे, शिरोधार्य पाहिजे. चांगल्या माणसाच्या हाताखाली काम केलं पाहिजे. दुर्दैव या भारताचं नाव. या भारतात भारत स्वातंत्र्य झाल्यापासून माझं बोलणं जरा काही लोकांना पटायचं नाही, पण माझ्या बोलण्यात अर्थ आहे काहीतरी. माझ्या बोलण्यात कठोरता आहे, पण ती सत्यनिष्ठ. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताची न्याय व्यवस्था जरा वेगळ्या अंगाने हाताळण्यात आली. वेगळ्या अंगाने हाताळण्यात आली म्हणजे काय? पात्र व्यक्तीला अपात्र केलं, अपात्र व्यक्तीला पात्र केलं. तुम्ही स्मृतिग्रंथ वाचा, याला शास्त्रामध्ये अपात्रीकरणाचं पाप मानतात. अपात्रीकरणाचं पाप म्हणजे काय? घोडा बांधून ठेवायचा आणि गाढ वापरून रेस जिंकायची. वा वा वा, गाढवाने रेस जिंकल्याला घोड्याला तच पडा ना. घोडा बांधून ठेवायचा आणि गाढ वापरून रेस जिंकायची. याला म्हणायचं अपात्रीकरणाचं पाप. अपात्र माणसाच्या हाताखाली काम करायची पाळी भारतीय न्याय व्यवस्थेने आणलेली आहे. काय आता त्याला कोणी बोलू शकत नाही. भारतीय न्याय व्यवस्था अशी, इथं जितका उच्च 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 तितक्या नीच 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 लोकांची सेवा करावी लागते. हे या भारताच्या न्याय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. भारताच्या कोणत्याही इयत्तेमध्ये 4 श्रेणीची मुलं राहतात. अ श्रेणी, ब श्रेणी, क श्रेणी, ड श्रेणी, 4 श्रेणी राहतात प्रत्येक वर्गात.
अ श्रेणीची मुलं खूप विद्वान होतात, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अधिकारी होतात. ब श्रेणीची मुलं ते अधिकारी होत नाही, ते कंपन्यांचे मालक होतात, ते कंपन्या टाकतात. अ ब क श्रेणीची मुलं पुढारी होतात आणि ट श्रेणीची मुलं श्रेणीच्या नावाप्रमाणे टाकू होतात. आणि या भारताचं वैशिष्ट्य आहे, जितका जितका उच्च तितक्या नीच लोक. खरं तर यांनी याची सेवा केली पाहिजे, याने याची तयास विहित यांची सेवा. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा. आपण घेऊ नये प्रभू झाला तरी संसाराचा नाश, तयास विहित यांची सेवा. याने याची करावी, याने याची. ही आमची न्याय व्यवस्था आहे. प्राचीन भारत स्वतंत्र झाल्यापासून ही न्याय व्यवस्था राहिली नाही. मग अ श्रेणीच्या मुलाला ब श्रेणीची कामं करावं लागतात, ब श्रेणीच्या मुलांना क श्रेणीवाल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं, क श्रेणीवाल्याला ड श्रेणीवाल्यांच्या हाताखाली. म्हणजे अ श्रेणीची मुलं अधिकारी होतात, पदवीधर होतात, पण नोकऱ्या नाही. भारतामध्ये काही गोष्टीच्या इथं शान्याला नोकरी लवकर भेटत, विद्वानाला किंमत नाही. महाराज अवघड झालं. मग हे अ श्रेणीची मुलं विद्वान, ज्ञान खूप, नोकरी नाही. ब श्रेणीची मुलं कंपन्या टाकतात आणि यांच्या हाताखाली काम करावं लागतं. हा ज्ञानी, हा बिंडोक. ज्ञानी माणसाला बिंडोक माणसाच्या हाताखाली काम करावं लागतं. धिक्कार आहे माणूस. विद्वानांना ब श्रेणीवाले कंपन्याचे मला काम ठेवतात, बरं ब श्रेणीवाले यांना या क श्रेणीचे पुढारी कामाला लावतात. तुझी कंपनी धूर मारती, प्रदूषण होतंय, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण. विधानसभेमध्ये ठराव मांडून लाल शेरा आणि तुझी डिलीट करायची कंपनी. तसं करू नका. रात्री 20 लाख घ्या, 20 कोट घ्या, 20 अब्ज घ्या. हा 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 तेच हवं आहे. मग ब श्रेणीवाल्याला क श्रेणीवाले पुढारी बरोबर कामाला लावते. बरं क श्रेणीवाले पुढाऱ्यांना हे ड टाकू हे कामाला लावते. तुझं एकुलता एक क्वार माळशेच्या घाटात नेले, तुझं एकुलता एक क्वार खांडाळ्याच्या घाटात नेले. एक घाव 2 तुकडे, 1 पोट घ्या, पण माझा पोरग स्वर, माझ्या जीवाचा तुकडा वैद्य महाराजांची खाऊन घे. मग हे या भारताचं वैशिष्ट्य आहे. उच्च व्यक्तींना नीच व्यक्तीची कामं करावी लागतात. धिक्कार असो त्या जीवनाचा. विठ्ठल स्वामी खालच्या हलक्या माणसाच्या हाताखाली काम करायची पाळी आली. तुकाराम महाराज म्हणतात धिक्कार. बिरबल दशग्रंथी विद्वान ब्राह्मणाचा मुलगा आणि म्लेच्छ अकबर, त्या अकबराच्या हाताखाली काम करायची पाळी आली. याला म्हणजे धिक जिने ज्याचा स्वामी हीनवर. आपण ज्याच्या हाताखाली राहतो तो जर आचार विचार भ्रष्ट असेल, धिक्कार आहे त्या जीवनाचा की अशा भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करायची पाळी आली. धिक जिने ज्याचा स्वामी हीनवर, मरण ते बरे भले मन. तुकाराम महाराज एक आवाखा नसताना राम धरतो. धिक्कार असो.
हलक्या माणसाच्या हाताखाली काम करतो. धिक्कार असो. आणि 3 बायकोच्या अधीन आहे. वा, माणसं कोणाच्या तरी अंकित असावं, मोकळं नसावं. तुकाराम महाराज म्हणतात, मोकळा तो शिन दुःख. मनुष्य मोकळा असला तर दुःखी होतो. मनुष्य अंकित असावा, पण तो मग भगवंताच्या अंकित असावा, परंपरेच्या अंकित असावा, साधूच्या अंकित असावा. पण इथं दुर्दैव असेल, इथं माणसं परंपरेच्या अंकित नाही. थोडी वंश परंपरा दासमी अंकित. इथं थोडी माणसं देवाचे अंकित आहे, बळीयाचे अंकित. थोडी माणसे, पण जास्तीत जास्त माणसं बायकोच्या अंकित आहेत. वर बघा, कामाचा अंकित, कांते ते प्रार्थित, तो काळ दृष्टिंत माझी आले. बायकोच्या बरेच अंकित आहे. तुका म्हणे केला रांडेने गाढव, मना सवे धाव. महाराज, बायकोच्या लोक लयच हातात येतात. तुम्हाला जर एखाद्या उत्सव बाईले आधी नखरो किमान नाही होई, परलो किमान नाही होई. अधिकरणे जाते बाईले आधी नखरो किमान नाही होई, परलो किमान नाही होई. हे प्रमाण मला लागेल. धिक्कार असो त्या जीवनाचा की जे बायकोच्या अधीन आहे. दिग्जने ज्याचे बाईले अधीन. आता इथं काही माणसं माना डोलीत आहेत, काही गप आहेत. गप काय येतं, त्यांच्या बायका इथं येतात. काही माना का डोलीत आहेत, फक्त त्यांच्या बायका इथं आलेल्या नाहीत. त्यांच्या जर बायका आल्या असतो तर त्यांनी सुद्धा मान डोली नसते. पहिले बायकोच्या अधीन. इथं बसलेल्यापैकी बायकोला घाबरत नाही असं कोणी हातवर करा. बघा, वसुदेव महाराज किती आत्मविश्वास आहे. एकाने बी हातवर केला नाही. विशेष कारण धन्य माता पिता. बायकोला भीत नाही असा कोणी हातवर करा. मी एका कीर्तनात सांगितलं, तर एकाने हातवर केला बरं का. वा, माझ्या आजचं कीर्तनाची सेवा यांना द्या म्हणून. माझ्या आजचं काय कीर्तनाची पाकिट असेल यांना द्या. बायकोला भेट नाही, हातवर केला. त्यांना नाही नाही, मला तुमचा गैरसमज नाही. का बरं? तरी तसं समजू नका, मी बायकोला भेट नाही. मला कीर्तनाला येताना अगोदर बायकोने सांगितलं होतं. महाराजांनी काही सांगितलं तर सगळ्यात पहिला हात तुम्ही वर करायचा. सांगितलं नाही म्हणतो, म्हणून मी हात वर केला. असो असो, वर बघा. जिने ज्याचे बाईने अधीन, परलोक मान नाही दोन्ही. त्याला परलोक इहंच नास्ती परमच नोपलवे. इहलोकाची यात्रा त्याची काढायला जात नाही. परत्राची ही का दयाची आहे धड नाही. दयाचे परत्र कसं काय, काय विचारायचं कशा. आणि म्हणून 3 जीवन धिक्कारास पात्र आहे. बायकोच्या अधीन आहे, धिक्कारास पात्र आहे. हलक्या माणसाच्या हाताखाली काम करायची पाळी आली, धिक्कारास पात्र आहे. आणि हे आवाक्याच्या बाहेर रान धरतो, धिक्कारास पात्र आहे. काही जीवन धिक्कारास पात्र आहे. पण काही जीवनाचा जय जयकार असो, काही जीवन जय जयकारास पात्र आहे. कोणाचं? एक आहे भगवंताचं आणि काही संताचं. आपल्या संत वाङ्मयामध्ये भगवंताचा जय जयकार केलेला आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये संतांचा जय जयकार केलेला आहे. विठ्ठल जय देवा पांडुरंगा, जय देवा पांडुरंगा,
झेडपी लागल, पंचायत समिती लागल, नगरपालिका महानगरपालिका काही येणे 500 रुपयावरी येऊन येऊन येणार कोण? तू येणार नाही, तो येईल पण तू तर काय येणार नाही का? पडले काय कोणाचे झेंडे घेऊ नये, कोणाचा झेंडा घेऊ हाती, कोणाचा घ्यावा आमचं काय म्हणणं, कोणाचाही जय जयकार करू नये, देवाचा जय जयकार करावा. करा जय जयकार वाचा जय करा जय जयकार वाचा देवाचा जय जयकार करावा, तसा संतांचा जय जयकार करावा. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा आपल्या श्रीगुरु माऊलीला म्हणतात, मनोनी साधका तू माऊली. हे साधकाची माऊली असलेले श्रीगुरु तुमचा जय जयकार असो. तुम्ही कसे जय जय ओ श्रद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. देवाचा जय जयकार. जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. तिथं सगळं जय जय देव प्रभो जय 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 भरपूर जो 10 अर्थ आहेत. जय तिथं देव क्रीडायाम धातूचे 10 अर्थ आहेत. एकदा मी इथं सांगितलेले येतं तर आता ते सांगत नाही, मला हेच सांगायचंय. देवाचा जय जयकार, असा संतांचा जय जयकार. महाराज ठीक आहे, देवाचा जय जयकार होतोय, पण या संतांचा जय जयकार कुठं होतोय? तर ते श्री संत आहेत ज्ञानोबा. ज्ञानोबांचा जय जयकार सगळ्या क्षिती मंडळात होतोय. नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, जय जयकार क्षिती होत त्रैलोक्यात होतोय. क्षिती, क्षिती शब्दाचा अर्थ तसा पृथ्वी होतो, पण पृथ्वी शब्दाचा अर्थ
पंचदशीकाराने खालचे 7 लोक आणि वरचे 7 लोक या 14 लोकाला मिळून पृथ्वी म्हटलेलं आहे. तर ते म्हणतात तत्र गंधवती पृथ्वी, तिथं गंध उपलब्ध होतो म्हणून ती पृथ्वीचाच सगळा अंश आहे. खालचे 7 लोक आणि वरचे 7 लोक आणि मृत्यू लोक या सर्व लोकांमध्ये माऊलींचा जय जयकार होतो. विठ्ठल जय जय शब्दे ध्वनी माऊलीचा जय जयकार कुठं होतोय? तेने स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे, पाताळे शेष भले भुंजे, प्रेम भुंजे न समारे. माऊलीचा जय जयकार तिकडं वर स्वर्गात, पाताळातल्या थेट पन्नग नागापर्यंत पार शेष शेषापर्यंत. माऊलीला समाधी देण्यासाठी सर्व देवगण गंधर्व यक्ष किन्नर आले, सगळे आळंदीला आले, तसे ते सगळे पंढरपूरून आले. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधूच्या 5 कोसवर माणसं उभी होती. तू म्हणाल एक इथं होता आणि 5व्या कोसावर होता. नाही नाही, पिपिले केशी मार्ग जावया न मिळे, जाती भार मिळे वैष्णवांची, अशी सगळी मंडळी तिथं आली. कोण कोणाला? इंद्रचंद्र देवयुती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती, विमाने दाटती अंतरिक्षी. कोण कोण आले? बळे, भीष्म, नारद, बळे, भीष्म, नारद, ध्रुव, प्रल्हाद, उद्धव, आक्रूर, हनुमंत आदी करून ध्रुव, ऋषी, माधव अशी सगळी मंडळी आली समाधीला. आणि मग सर्वांनी ते सर्व आल्यावर मग रंभा उर्वशी आल्या, थै थै नाचू लागल्या. रंभा उर्वशी नाचती, नारद तुंबर विनेवाती, गणेश शारदा आळविती, 6 राग 21 मूर्छना. एका मोठ्या गायकाला मी विचारलं होतं 21 मूर्छना कोणत्या? त्याने मी तुम्हाला सांगतो. 8 वर्ष झाले अजून सांगतो, सांगितलंच नाही त्यांनी मला, त्यालाच माहिती करायला कोणाचं. 6 राग 21 मूर्छना असं सगळं. मग नंदी भृंगी शंकर हातन प्रतिदिनी विभूतीचे उधळण, जय जय शंकर शिवपूर्ण आयुष्य स्तोत्रे गातात. आळंदीमध्ये असा सगळा महाघोष चाललेला. आणि मग सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार केला. बोला पुंडरी स्थिरावला, जय जयकारे घोष केला. खाली पाताळात शेषनारायण होते, त्याने चमकला उठिला. पाताळीचा शेष ऐकोने विष्णू कीर्तन, तयाशी आले पैस्कंदन, उच्चारित रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला. शेष नारायण माऊलीच्या समाधीला आलेले म्हणून बऱ्याच धर्मशाळेत तिथं सत्यात साप निघते. ते शेष नारायण आलेले आहेत, फक्त त्यांना कुरवाळू नका, वंदावे दुरून शिवले. आणि मग ही सगळी मंडळी आले. असा खूप जय जयकार झाला. जय जयकार क्षिती हो. या जय जयकाराने फलश्रुती काय प्राप्त झाले? महादोषा संहार घात. जीवनामध्ये जे काही जीवाकडून महादोष घडले, महादोष का घडले? तुकाराम महाराज त्याची मीमांसा मांडतात. लक्ष्मीमध्ये घडले महादोष. पैसा जास्त भेटायला लागला का महादोष घडतात. वा, जास्त पाकिट भरायला लागले तर समजून घ्यायचं आपलं आयुष्य संपत आलंय आता महाराज. वा, असं वर बघा. महालक्ष्मीमध्ये घडले महादोष. वा, एक दुसरे कारण तुकाराम महाराज सांगतात. मोल देवोनिया साठवावे दोष, नकाचे ते वेश पाहून. मोबाईल मध्ये नको ते पाहून लोकांनी दोष जोडून घेतले. हे सगळे दोष हा माऊलीचा जय जयकार ऐकला तर त्या दोषाचा संहार होतो. महादोषा
संहार घात एवढं फळ ऐकल्यावर नामा असे नाचत पांडुरंगापुढे. इथं पांडुरंग परमात्मा समाधीला आले होते. पांडुरंग पुढे उभे होते. मग नामदेव महाराज ज्ञानोबरायचा समाधीचा हा महिमा ऐकला. थै 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 नाचू लागले. आणि मग हे खाली काय चाललंय हे विमानातून देव लोक पाहतात. गगनपंथी शुभ्र विमाने. वा, बरीच मंडळी म्हणतात किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज विमानाने वैकुंठाला गेले. त्या काळात विमानाचा शोध कुठं लागला होता. सोन्या, आता तुझं ज्ञान किती, तुझं आवाखा किती हे नाही पाहिजे. भूपतीची दावा विमान शब्द तुम्हाला मी रामायणापासून काढून दे. कृतयुगाच्या वाङ्मयात विमान शब्द सापडतो. त्रेतायुगाच्या, द्वापारयुगाच्या, कलियुगाच्या, ज्ञानोबरायच्या वाङ्मयापासून विमान शब्द. एक जण म्हणलं मग तिकीट कधी बुकिंग केलं होतं? विमानतळ कुठं होतं? तुझ्या घरावर होतं. अचिंत्याये खलु भावा न तत्र तर्कान योजे. काही पदार्थ अचिंत्य असतात, तिथं तर्काची योजना करायची नसते. तर्कता मा कुतर्कता. तर्क केला तर ठीक आहे, पण कुतर्क करू. काही अचिंत्य पदार्थ असतात त्याविषयी तर्क करणं चुकीचं आहे. तर्काची तिथी गोचरू नव्हे हा कीर्ती. तर्काला तर्कस्य अप्रतिष्ठान. तर्काला तिथं प्रतिष्ठा सापडत नाही. आणि म्हणून काहीतरी तर्क कुतर्क. तुकाराम महाराज विमानाने गेले. विमानतळ कुठं होतं? तिकीट बुकिंग कुठं केलं होतं? तुझ्या आजीकडं केलं. आणि म्हणून हे प्राचीनच संशोधन आहे. पण मध्यंतरी हे मिटत गेलं, संपत गेलं. कारण आपल्या देशावर 700 वर्ष भोगी लोकांचं साम्राज्य होतं. ज्ञानी नाही. ती जातच भोगी. ज्ञानी जातच. आजही बघा त्यांच्याकडं ज्ञानाला प्राधान्य कमी, भोगाला प्राधान्य जास्त. म्हणून बघ त्याचा वेलोग्याला गगनावर. असो, विस्तार नको. भोगी सांगा 700 वर्ष भोगामध्ये. औरंगजेबाच्या दरबारात गायकांना श्लोर द्यायची शिक्षा होती. चांगलं गायन कोणी करायचं नाही त्याचा कायदा आहे. संगीत कोणी गायचं नाही. वा, ज्ञानी माणसाला किंमत सगळी भोगी. अल्लाउद्दीन खिलजीने ज्यावेळेस नालंदा नावाच्या विद्यापीठावर आक्रमण केलं त्यावेळेस तिथं त्याने काही 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. हजारोने आचार्य होते. सगळ्यांचा शिरच्छेद केला. पण वर्षानुवर्ष, शतकानुशतक खर्च घालून ऋषी मुनींनी जे पुढच्या समाजाचं उत्थान व्हावं, पुढच्या समाजाची उत्क्रांती व्हावी यासाठी ग्रंथ संपदा दिली होती. भारता इतकं ज्ञान जगात कोणाकडे नाही. जगात नाही. जगात कुठे वारकरी संप्रदाय, ज्ञानी संप्रदाय, निवृत्तीनाथापासून मैपती मार्गापर्यंत वाङ्मयनिष्ठ संप्रदाय. गावगाव संप्रदाय खूप निघाले. 1.5 दिवसात उसा ज्ञान पुढे. त्या संप्रदायात एकच माझं तुमच्याकडे ग्रंथ कोणता एवढं सांगा. आणि तुमचं तत्वज्ञान काय सांगा. ते तत्वज्ञान नाही. लगेच अशा प्रकारे तुम्हाला गळा कापायचा कारभार, दुसरा काहीच नाही. मग हे तत्वज्ञान. त्या अल्लाउद्दीन खिलजीने ज्यावेळेस नालंदा विद्यापीठ पेटवलं 6 महिने जळत होतं. एवढे दुर्मिळ ग्रंथ होते. काय ज्ञान होतं. मैं नालंदा बोल रहा हूँ. एवढा एक व्हिडिओ आहे का आहे मोबाईलवर उपलब्ध आहे. मैं नालंदा बोल रही हूँ. नालंदा विद्यापीठाने काय स्वतःची कैफियत म्हणजे ऐकायला. तुम्ही मोबाईलमध्ये हे पाहणारच नाही. आता इथं काय आलेत ना, इथून चॅटिंग करते. धार काढून झाली का, कोंबड्या डाळल्या का, याचं पडले काय. माणूस ज्ञान पिपासू असावा. गगनपंथे शुभ्र विमाने. देवाधिकांची विमानं शुभ्र असतात. विमानाचा कलरही त्याच काळात सांगून ठेवला पांढरा. गगनपंथे शुभ्र विमाने. इथं विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षा, स्वर्गी वने देव करिताती. गगनपंथे शुभ्र विमाने. देवो लक्षिती अधोवदने. देव अधोवदने लक्षिती. सगळे देव गण गंधर्व यक्ष किन्नरवरून खाली डोकं करून पाहतात. किंवा खाली असं कोण पात्र जन्माला आलं की ज्यांचा एवढा घोष चाललाय, एवढा निदान चाललाय. देवो लक्षिती अधोवदने. खाली मुख करून पाहू लागले. खाली काय दिसतं त्यांना? अलंकापुरी कीर्तने. अलंकापुरी सद्गुरू देशमुख बाबांच्या धर्मशाळेत कीर्तन चाललंय. गजानन महाराज उशिरा का होईना पण आले. अलंकापुरी कीर्तने. आणि कीर्तनात काय चाललंय? टाळ मृदंग झनकारिले.
टाळ आणि मृदंगाची नुसती झोड उठलेली ढोल ताशा तामस वाद्य, ढोलकी तुंतन राजस वाद्य, टाळ मृदंग सात्विक वाद्य. ढोल ताशा सुरू झालं का दगड एक पार्टी निवडून आली, त्याने ढोल ताशा लावला, दुसरी पडली, यांनी ढोल ताशाची मिरवणूक सुरू झाली, यांनी यांना दगड आणायची, यांनी यांना दगड आणायची. ढोल ताशा सुरू झाली, दगडफेक. ढोलक तुंतन सुरू झालं, दगडफेक नाही खडेफेक. समजून सांगावं लागेल का? नाही, अनुभवे आले अभ्यास. ढोल ताशा सुरू झाला का दगडफेक, ढोलक तुंतन सुरू झालं खडेफेक. पण टाळ पखवाज वाजायला लागल्यावर आजही लोक पुष्पवृष्टी करतात. वर्षाती निर्जर ज्ञानदेव नामे पुष्पांचा. निर्जर म्हणजे देव, अमरा निर्जरा देवा अमरकोशात आलेलं वाक्य. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षा, टाळ्या वाजा करत टाळ्या वाजा. अचूक समर्पक प्रमाण, याला म्हणायचं श्रोता, याला म्हणायचं स्वता. असो श्रोता. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, अलंकापुरी कीर्तने टाळ मृदंग झणकारिले जय जयकार क्षिती हो. महादोषा संहार हो, नामा असे नाचत पांडुरंगा पुढे. मग आळंदीत काय चाललं? रामकृष्ण अवतार चरित्रे गाती सविस्तर. आळंदीत रामकृष्णाचे अवताराचं चरित्र सविस्तर सांग, म्हणजे रामायणाची कथा करावी, भागवताची. पण हे मी आज सांगतो. इथं आळंदीत खूप रामायण चालले बरं का. प्रत्येक थोडं रामायण चालू, प्रत्येक ठिकाणी भागवत चालू. तिथं रामकृष्ण कथा केली. येथे रामकृष्ण कथा जो करील सर्वथा, तो पुढे न पावेल व्यथा, भवबंधापासून सुटेल. इथं रामायण आणि भागवत कथा झाली पाहिजे. फक्त सांगणाऱ्याची समाधी पाठ पाहिजे. हेही पाहिलं पाहिजे. हे वाङ्मय महत्वाचे. रामकृष्ण अवतार चरित्रे गाती सविस्तर. त्याही काळात माऊलीला समाधी द्यायला जे वारकरी आले होते, त्यांनी प्रत्येकाने आपापले फड मांडले होते. प्रत्येक फडावर रामायण भागवत कथा चालल्या होत्या. रामकृष्ण अवतार चरित्रे गाती सविस्तर. वैष्णवी केले जय जयकार. काही मंडळी वैष्णव मंडळीत माऊलीच्या नावाने जय जयकार करत होते. पांडुरंगे म्हणितले, पांडुरंगे धन्य धन्य म्हणितले. पांडुरंग म्हणायची माझी माऊली धन्य आहे. धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझ निर्धारा, भेटी देत जाईल. आणि मग या सगळ्या गजरामध्ये ज्ञानदेव बैसले समाधी, ज्ञानदेव बैसले समाधी, टाळ मृदंगाच्या गजरात पताकांची छाया दोनावली फार. आणि मग सिद्ध ज्ञानेश्वर झाले, माऊली सिद्ध झाले. आणि मग देवनिवृत्ती यांनी धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. कशी स्थिती झाली? नदीच्या मासा घातले माझवण, कैसे जे जनवन कालवले, दाही दिशा धुंद उदयास्तावेल, कैसेची गगन कालवले. आणि मग जावोनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. आवडीचा अध्याय हे प्रमाण त्याच्यात नाही, वक्ते बाबा म्हणायचे. आवडीचा अध्याय उघडीला नववा, बोलेले ते धवा ज्ञानदेव. आणि मग ज्ञानदेव बैसले समाधी. माऊली पैठणवरून इथं येत असताना हातात एक माऊलीचा दंड होता. आपल्या स्मृती ग्रंथात हिंदूच्या हातात डोक्या एवढा दंड असावा असं लिहिलं आहे. हिंदूच्या हातात काठी असते, संरक्षणार्थ कशासाठी काठी असते गरजेची. माऊली पैठणून येत असताना त्या काळात रस्ते नव्हते, नद्यांवर पुलं नव्हती, डोंगर दर्या खाच खळगे याच्यातून यावं लागायचं. पण पुढं काठी टेकीत आपण नर्मदा प्रदक्षिणा करणारे त्यांच्या प्रत्येकाच्या एका हातात कमंडल, एका हातात काठी राहते.
तसं माऊली पैठणून येत असताना त्यांच्या हाताची काठी होती, ती काठी आजान वृक्षाची होती, विसरू नका. आणि मग त्याच काठीतला एक भाग माऊलीने आळ्याला लावला. आजान, तिथं आजान वृक्ष लावला. येवनी उतरले आळ्याचे वनी, पशुतये स्थाने शांत झाला. आणि करुणी तया पूजन शेंदूर तेले लेपून, आजान वृक्ष ते ठेवी लिखून. हे रेडेश्वराचं स्थान आहे. हा म्हैशीचा जरी नाथ असल, पण कालांतराने लोक याला मसोबा म्हणतच होते. नंतर लोक त्याला मसोबा म्हणून बळी द्यायला लागले. वैकुंठवासी बेलापूरकर महाराजांनी 1945 का काय साली तिची पशु हत्या बंद केली, असं वक्ते बाबांनी लिहिलं. आणि मग मात्र तिथं आजान वृक्ष तिथं लावला. त्याच तो दंड होता, त्याच दंडातली एक काठी रेड्याच्या मालकाची समाधी तिथं वाकिती केल्या हायवेच्या काढून. तिथं एक माऊलीने छोटेसा आजान वृक्ष माऊलीने लावलेला. आजही आदरणीय बापूसाहेब हे आमच्या पंचकृषी मंडळाचे अध्यक्ष, हे मला एक दिवस तिथं घेऊन गेलं. तिथं आजान वृक्षाचं एवढं बन आहे. आणि आजान वृक्षाचं कोणी लाकूड सुद्धा तोडीत नाही, पान जाळीत नाही. 60 एकरात आजान वृक्ष आहे. किती? 60. इथं जवळच आहे. 60 एकरात कोणाला लाकूड तोडायला परवानगी नाही. तोडली ते झालं, त्याचं मार्गीच लागलं. मग ते झालं, त्याने लेकी बाळीला भेटूनच घ्यायचे, कारण ते पुढची दिवाळी खातच नाही. आणि म्हणजे विचारायचं बापूसाहेबांना, ह्याच भागातले तिथे एक आजान वृक्ष. आणि मग ज्ञानोबराय आळंदीत आले आणि समाधीला बसत असताना आजान वृक्ष दंड आरोग्य अपार समाधी समोर स्थापिला. समाधीच्या समोर आजान वृक्ष लावला. ज्ञानदेव बैसले समाधी पुढे आजान वृक्ष नाही, पुढे आजान वृक्ष माऊलीच्या समोर लावला. तो हा आजान वृक्ष माऊलीनेच लावलेला. माऊलीने कोरड्या काष्टी फुटियाला पाला, माऊलीने आजान वृक्ष लावला आणि त्या कोरड्या काष्टाला पाला फुटला. मग तेव्हापासून निर्णय हा झाला की हा आजान वृक्ष माऊलीने लावला आणि संजीवन समाधी याचं द्योतक निर्जीव काष्टाला पाला फुटला, याचं द्योतक ही संजीवन समाधी. आजही काही मंडळीला जर माऊलीचं साक्षात दर्शन झालं नाही गर्दीमुळे, त्या आजान वृक्षाचं दर्शन घ्या, कारण त्याची मुळी थेट माऊलीपर्यंत आहे. आजान वृक्षाची मुळी लागणी कंठाशी येऊन आळंदीशी काढावी. आणि म्हणून ज्ञानदेव बैसले समाधी पुढे आजान वृक्ष निधी. वामभागी माऊलीच्या डाव्या हाताला पिंपळ क्षिती सुवर्णाचा शोभत. मग माऊलीचं मुख कुठं असं हा प्रश्न आहे. उत्तरद्वारा असं. माऊली उत्तराभिमुख बसलेली आहे. आत्ताचं जे देवालय आहे ते आत्ताचं जे देवालय ते उत्तराभिमुख नाही. उत्तराभिमुख देवालय गणपती दाराकडून. हो, उत्तरा असं आहे का? पण माऊलीचं मुख मात्र पूर्वाभिमुखी म्हणत, कारण माऊलीच्या डाव्या हाताला पिंपळ आला पाहिजे. वामभागे पिंपळ क्षिती, तसे तर ते डाव्या हातालाच आहे, तसे ते विश्वतोमुख आहे. आदरणीय तुकाराम शास्त्री नेहमी म्हणायचे की माऊलीचं मुख गणपतीकडं आहे. गणपतीपुढचा जो जुना मंडप आहे ना, तो जुना येते म्हणजे हे अर्वाची ना. त्याच्यात मतभेद आहेत. गुरुजींचं मी थोडंसं ऐकलं आहे. सदानंद गुरुजी या बाबतीत थोडंसं वेगळं सांगायचे. ते विश्वतोमुख आहे, चौकडं त्यांचं मुख आहे, हे त्याचं समीकरण. ज्ञानदेव बैसले समाधी पुढे आजान वृक्ष निधी. वामभागी डाव्या हाताला पिंपळ क्षिती सुवर्णाचा शोभत. डाव्या हाताला माऊलीचा सुवर्णाचा पिंपळ. आणि मग निवृत्ती सोपान खेचर. खेचर म्हणजे खेचर महाराजा, खेचर विसोबा. ज्ञानदेव मुक्ताबाई निरंतर हे उत्तरद्वारा समोर बैसते झाले. ते सिद्धेश्वराचं प्राचीन मंदिर, त्या मंदिरामध्ये जे उत्तरद्वार होते त्या उत्तरद्वारासमोर ते बैसले, सगळी मंडळी बैसली. आणि मग माऊली समाधीत बसल्यावर भगवंताने माऊलीला वर दिला. देव म्हणे ज्ञानेश्वरा, देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र सूर्य समाधी राहोने श्रिया. देवाने वर दिला. माऊली
तुम्ही समाधीत बसले पण ही समाधी कुठपासून आहे आणि कुठपर्यंत राहणार. वा, माऊलीची समाधी कुठपासून आहे? कृतायुगी क्षेत्र आधी ज्ञानदेवा तेथे समाधी देव सांगतसे शुद्धी योग बुद्धी जुना कृता त्रेता द्वापारा आधी येथे सकळांची समाधी धन्य ज्ञानदेव गोविंदी रातोनी येथे बैसले. ही नामयाच्या नारे घेतलीशी आली. नामदेव महाराजांचे चिरंजीव नारा महाराज त्यांनी थोडं विचारलं होतं की या क्षेत्राचं काय महिमान आहे. मग देवाशी कळले गौप्य गुज म्हणे रे नामया हे चिचोज तो निज भाव सहज प्रगट सांगू आता नुकुळता. नामदेवा तुमच्या चिरंजीवाने विचारले नारायण महाराजांनी आळंदीचा इतिहास सांगा. मग सांगतो खरंच ऐकण्यासारखा ऐका. आणि मग कृतायुगी क्षेत्राआधी ही माऊलीची समाधी कृतायुगाच्या अगोदरची. कृता 108वी समाधी, याच्या मागे 107 समाधी झाल्या. कृतायुगी क्षेत्र आधी ज्ञानदेवा येथे समाधी देव सांगतसे शुद्धी योग बुद्धी जुना ऐके भक्तजन श्रेष्ठा भूमी नामे वैकुंठ पीठा ते हे अलंकापुरी श्रेष्ठा आदी वरिष्ठा पीठ 18. या भूमीवर एकंदर 18 वैकुंठ पीठ आहे. त्या 18 वैकुंठ पीठामध्ये श्रेष्ठ वैकुंठ पीठ म्हणजे अलंकापुरी. विठ्ठल ऐके भक्तजन श्रेष्ठा भूमी नामे वैकुंठ पीठा. या भूमीवर हे वैकुंठ पीठ आहे आणि ते हे अलंकापुरी श्रेष्ठा आदी वरिष्ठ पीठ 18 पीठांच्या आधीच 18 पीठांपेक्षा वरिष्ठ हे वैकुंठ पीठ आहे. विष्णूचे वैकुंठ पुरातन इथं प्राचीन वैकुंठ आहे. ते अलंकापुरी श्रेष्ठ आदी वरिष्ठ पीठातला आणि काय केले वचन हे पंचक्रोशी पुरातन. बाबा रे आळंदीची पंचक्रोशी प्रदक्षिणा प्राचीन आहे. या पंचक्रोशीला काही इतिहास आता ते आमच्या बापूसाहेबाची गाठ घ्या. ते सगळं तुम्हाला खडा माहिती सांगते. हे पंचक्रोशी पुरातन याशी युगे सांगता संपन्न. आळंदीच्या पंचक्रोशीचा इतिहास कोणाला विचारा चतुरानन जाणार असेल. ब्रह्मदेवाला जाऊन विचारा आळंदीचं काय महात्म्य, कोण्या ठिकाणी काय आहे, कोण्या ठिकाणी काय आहे, असं खूप सांगे. चतुरानन जाणं तसे आम्ही काय केले वचन हे पंचक्रोशी पुरातन याशी युगे सांगता संपन्न चतुरानन जाणं तसे पुढं आयसे काही किंचित सांगो युग संख्या मार्गात रिगो तरी वैवस्वत मनवंत. तिथून इतिहास तुला सांगतो. तरी वैवस्वतो हाची मागो पूर्ण ओळगो यापासून मनो सहस्र युग संख्या म्हणजे सहस्र मनवंतर गेलं तरी अलंकापुरी आधी लक्षात. हे अलंकापुरी तेव्हाच्याही आधीपासूनचे. कारण कळी काळ कोपलिया कोपे न चले त्याचे अलंकापुर. कल्पाच्या अंतात सगळ्याचा क्षय होतो पण अलंकापुरीचा होत नाही असं. आणि मग मनो सहस्र युग संख्या तरी अलंकापुरी आधी लक्षात. कोटी याग असंख्या सहस्र दक्ष इथे झाले. तिथं 1000 दक्ष प्रजापती राज्य करून गेलेले. काय लिहिलंय महाराज. म्हणून आईशे अलंकापुरी पिठीचे भक्त नांदती दैवाचे जे का सागर भाग्याचे ज्ञान उदयो प्रकाशे. लय धारोळ्याजवळचाच वाफा वाढा राहिला विठाला. डोळ्यात अंधारी भरली. एवढा इतिहास प्रतिनिधी असताना माणसं काय कशाच्या तरी सामान्य विलासापोटी सामान्य गोष्टीच्या लालसेपोटी फार ही अधो मार्गाला जातात. हे घेण्यासारखं खूप घेण्यासारखं. म्हणून सहस्रयुग संख्या अलंकापुरी आधी लक्षात. कोटी याग असंख्या सहस्र दक्ष येथे झाले. नामा म्हणे आदी क्षेत्र हे आधीपासूनचं क्षेत्र आहे. आदी क्षेत्र संख्या नाही. संख्या सांगता येत नाही कधीपासून. ऋषी मुनी तपती सत्त इथं सगळे ऋषी मुनी तप करतात महाराज. आणि नारद मुनी असे सांगत हेची पुरे पुरातन. हे अलंकापुरी प्राचीन आहे. आणि असं तुम्ही इथून मागचा इतिहास सांगितलं. इथून माग कधीपासून आळंदी सांगताच येत नाही. वैवस्वत मनवंत सहस्र दक्ष इथं झाले. आदी क्षेत्र संख्या रहित 18 पीठातलं प्रमुख आरा मागचं काहीच सांगू नका. पुढे किती दिवस राहील. देव म्हणे ज्ञानेश्वर चंद्र तारा जव दिन करा. जोपर्यंत चंद्र असते तारा असेल. दिनकर म्हणजे सूर्य नाही. तुम्ही सूर्य डबल म्हणले. दिनकर म्हणजे सूर्य. चंद्र तारा जव दिन करा तव तुझी समाधी राहो रे स्थिरा. माऊली जोपर्यंत या नभमंडळात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमची
तुमची समाधी स्थिर राहील. वैद्यगुरुजी म्हणजे जोपर्यंत समाधी स्थिर राहील तोपर्यंत नभमंडळात चंद्र सूर्य राहतील. वैद्यगुरुजी म्हणायचे तव तुझी समाधी जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्तिगत स्थिर. वा. आणि मग चंद्र तारा जवळ करा तव तुझी समाधी राहून स्थिरा. स्थिर राहून तुम्ही काय करायचं? दर्शने उद्धारा मोड जना जे मनुष्य गण श्रीनिवास महाराजांनी एवढा अवघड सांगणारा बुवा अंदाज कसा? हे कधी ऐकलं नाही, कानावर नाही. कृतायुगाच्या आधीपासून वैवस्वत मनवंतर याच्यात काही प्रेमाचा सागर नाही, काही नाही. सगळं दुष्काळ सगळं. खरं सांगू ते इथं ऐकायचं नाही, मग ऐकायचं कुठं नाही. हो बोल. हे मी सांगतोय ना हे अमृती माझ्या मुखात नाही, त्यांच्या मुखात नाही. नामा म्हणे ऐसे दिदले हे ज्ञानाशी सिद्ध लादले तेच अनाशी जोडले पूर्ण लादले पियुष. पियुष म्हणजे अमृत. हे सगळं त्यांनी सांगितलं. मी आपलं फक्त डबडं वाजवणार. ज्याचं डबडं चांगलं वाटलं तिथं अंगात चांगलं येतं. म्हणून खूप गोडे महाराज हे सांगत राहावं, हे ऐकत राहावं. इथं वैकुंठवासी वासुदेव गट्टी वाढले. वासुदेव बाबू पुढं मालिका घेऊन बसायची आणि शिवराम बाबू चरण म्हणून घ्यायचे. कीर्तनाला 6च माणसं. कीर्तन चालतंय 4 तास. तर कीर्तन ऐकावं शिवरामचं समाधीचं. अरे चरण आता वासुदेव बाबू गेले, मला वाटत नाही ते होईल. वासुदेव बाबू टेंबूकर पुढं बसायची. मालिका उघड एक चरण सुटलं नाही पाहिजे. सगळीच्या सगळे माऊली बी भोसरीकर माऊली बी सगळे चरण घ्यायचे. त्याच्या अक्षर ना अक्षर आलं पाहिजे. समाधीचं कीर्तनात सगळं आलं पाहिजे. वा. असो देव म्हणे ज्ञानेश्वरा जे मनुष्य गण प्राणी ज्यांचा भार नसा हे मेदी भूमी कापे ज्याच्या भारे कुंभ पाकाचे शरीर. अशी काही माणसं आहेत की ज्यांचा भार या पृथ्वीला सहन होणार. पण ह्या माऊलीने अवतार घेऊन दर्शने उद्धारा मूढ झाला. कसला असू द्या फक्त त्याला माऊलीचं दर्शन झालं पाहिजे. अरे लोखंड परिसर कसं पडू द्या परीस त्या लोखंडाचं सोनच करणार. तसं माऊलीचं दर्शन तुम्ही कशा भावनेने घ्या. भरतिया भावे सकाळी झालंय आमचं हे प्रकरण. शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. याला म्हणायचं कष्टे असू द्या. पूर्वी अनंत भक्त झाले देव म्हणतात. खूप झाले. पुढे भविष्य बोलिले. पुढे हिरोर पीर जन्माला येते. पण माझ्या माऊली सारखं कोणी नाही. या अभंगात मी पुढे येणार आहे. त्याही अभंगात ही प्रमाणात पुढे येणार आहे. आणि म्हणून दर्शने उद्धारा जवळी हे क्षिती मंडळ जोपर्यंत हा पृथ्वी तळ आहे, जवळी हे समुद्र जळ जोपर्यंत समुद्रामध्ये एक टिपका पाणी राहील तोपर्यंत माऊली तुम्ही इथं राहायचं. मग ज्यावेळेस कल्पाचा क्षय होईल कल्पक्षय यथा काळ माझ्या हृदये साठले. हे वैशिष्ट्य आहे. सावतोबाच्या हृदयात देव जाऊन बसले. देवाच्या हृदयात माऊली जाऊन बसले. तुम्हाला जर कोणी विचारलं जीवनात कुठं गेले होते वारीला, माऊलीच्या. कोण ज्ञानोबा आहे? एका वाक्यात उत्तर द्यायचं श्री विठ्ठल हृदय ज्ञानोबा. पांडुरंगाचं हृदय विठ्ठलोबा आहे पंढरपूरला, पण त्याचं हृदय आहे माऊली तिथं. वा. आणि म्हणून मग कल्पक्षय यथा काळ
माझ्या हृदय साठवे अनेक एक सुधरगा अनेक एक सोपारे ज्ञानदेव हे 4 अक्षरे. सोपं साधन सांगतो. वारीला आले ना इथून काहीच न्यायचं नाही, फक्त 4 अक्षर घेऊन जायची. ज्ञानदेव ज्ञानदेव. जेवायला बसताना झोपताना उठताना कसं बी. आमच्यात एक बनकरबा वारकरी शिरवळकरांचा, ते जेवताना प्रत्येक घासाला माऊली माऊली त्याच्या मुख घासाला अशाच थाटात पण जेवतात. अनेक एक सोपारे. सगळ्यात सोपं साधन ज्ञानदेव हे 4 अक्षरे. जो जप करील निर्धारे त्यासे ज्ञान होईल. भगवंत म्हणतात मी त्याला ज्ञानदेव. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव ज्ञानदेव 4 अक्षरे. ज्ञानदेव जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदे ठाव. ऐसे शिवादे देव बोलले अनेक एक सोपारे. ज्ञानदेव ही 4 अक्षरे. जो जप करेल निर्धारे त्याशी ज्ञान होईल. ऐसा दिला आशीर्वाद माऊली. हा या पांडुरंगाचा तुम्हाला मोकळ्या मनाने आशीर्वाद. वा ऐसा दिला आशीर्वाद. मग संताशी बोले गोविंद. आणि मग सगळ्या संतांना बोलवलं. खूप होतील पण माऊली सारखं कोणी नाही. ज्ञानदेवा ऐसा उद्बोध. उद्बोध म्हणजे ज्ञानी. उद्बोध बोध शब्दाचा अर्थ ज्ञान होत. उद्बोध ज्ञानोबरासारखा ज्ञानी महात्मा परत पाहायला भेटणार नाही. भक्त ज्ञानी आणि वैरागी. पडी पाडे उपमेशी दिसे थोडे. उपमेशी दिसे थोडे. ज्ञानदेवा ऐसे रत्न जोडे. ज्ञानदेवाचे रत्न जोडे. घडे कल्पांती. देवाच्या मुखातलं आहे. ऐसे देवमुखीचे वचन भगवंताच्या मुखातलं आहे. सगळ्या संतांना भगवंताने समाधी सोहळ्याला आलेल्या सगळ्यांना गोळा केला. खूप भक्त पाहिले. इथून माग कृतयुगापर्यंत पूर्वी अनंत भक्त झाले. इथून पुढे होतील. पुढे ही भविष्य बोली. माझ्या माऊलीची सर कोणाला नाही. माझ्या माऊलीच्या तुलना पांडुरंग म्हणतात माऊलीच्या नखालाही कोणी सारणार नाही. याचे मी पडी पाडे. उपमेशी दिशे थोडे. माऊलीला उपमा कोणा जरा अनन्वय अलंकार म्हणतात. अन्वय उपमाच देता येत नाही. माऊलीच्या समतुल्य कोणीच नाही. माऊलीला माऊलीसारखं होणे नाही कोणी. याचे पडी पाडे उपमेशी दिशे थोडे. परी ज्ञानदेवा ऐशे रत्न जोडे. हे न घडे कल्पांती. कल्पांतापर्यंत माऊली सारखा महात्मा होणार नाही. तरी काही वारकऱ्याच्या घरात माऊलीचा फोटो नाही. स्वामी बापू वारकऱ्याच्या घरात येण्याचे फोटो. ज्ञानदेव हाचे देव. ज्ञानदेवी धरिल्या भाव. ज्ञान होईल जीवा सर्व याशी संशय पै नाही असं. आणि म्हणून माऊली हे त्यांना माऊली सारखं होणे नाही. काय विलाप मांडियाला भक्ती खंती करते ती जगती. ज्ञानदेवा सारखी मूर्ती न देखो म्हणते देवराया. माऊली सारखी मूर्ती परत पाहायला भेटणार. भक्त ज्ञानी आणि वैरागी. ज्ञानदेवा ऐसा चहुयोगी. न देखो नायको. माग पाहिला नाही पुढे ऐकायला भेटणार नाही. याची लागी खंती वाटे बहुत. म्हणून मग संताशी बोले गोविंद. ज्ञानदेवा ऐसा बोध. दुजान देखो सृष्टीशी. असं सगळं देव बोलले. देवाने सांगितलं आता 8:15 झाले. तुमचा आवाज बसलाय. तिथे काही माणसं उशिरा आलेत नाही. कीर्तन हाती लागलं. तिथं 2 घास तरी हाती लागली पाहिजे. मग देव म्हणले आता आपलं गरुडावर बसा. आपण निघा. नामा म्हणे स्वामी माझा. अंगीकार केला ओझा. पावला भक्ताची आकाजा. गरुडारूढ होणे. आणि मग देव एवढं सगळं बोलले. गरुडावर बसले.
नामा म्हणे स्वामी माझा नामदेव महाराज म्हणतात, हे सगळं माझ्या पांडुरंगाच्या मुखात नाही, माझ्या पदरचं एक अक्षर नाही, माझ्या देवाच्या मुखात. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. हे सगळं भगवंतात. नामा म्हणे स्वामी माझा अंगीकार केला ओझा. ओझा म्हणजे विशेष पद्धतीने, माऊलीचा अंगीकार देवाने विशेष पद्धतीने केला. पावला भक्ताची काजा. माझे माऊली हे परमभक्त आहेत, त्यांच्या सगळ्या कार्यासाठी देव उभा राहिला. नामा म्हणे प्रत्यक्ष देव, देवाने सिद्ध केले सर्व. काय वर्णू ते गुणगौरव हरे करे सोपानाचे. तसं सोपान देवाचं तसं तिथं प्रत्यक्ष देवा, प्रत्यक्ष परब्रह्म तिथं स्वतः उभे राहिले आणि हे सगळं करू लागले. आणि म्हणून पावला भक्ताची काजा गरुडारूढ होऊन, गरुडावर होऊन तिथं आले किंवा परत गरुडावर म्हटले आणि मग भगवंत पुढे चालेला गरुड आणि मग पुढे देव निघून गेले. असं पुण्य पावन माऊलीच्या सोहळ्याला आपण आला. पण खूप धन्यवाद. माझा आवाज बसल्यामुळं आज तुमची दुधावरली भूक तुम्हाला ताकावर भागावं लागली, याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आमंत्रण. गेल्या वर्षी जसं तुकोबारायांचं वर्ष गाजलं तसं या वर्षी माऊलीला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होता. काय माऊली, आता तुम्हाला काय सांगावं महाराज. खरं सांगतो, इथं येऊन ज्याने समाधी ऐकली नाही ती आळंदीला आलाच नाही असा अर्थ आहे. समाधी ऐकली पाहिजे. माझी विनंती महाराज, पुढल्या वर्षी कोराडे माऊलीला समाधी सांगायला हवं महाराज. होण्यात एखादा महिना वार करीत होणार ना, तर हे मागचं पुढचं सगळं फक्त वार करायचं तर सगळं माहिती. खूप गोड समाधी प्रकरण आहे. जो कोणी पैसे समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची. आणि माणसं सासरवाडी सोडून पुढे जात नाही बाबा. पृथ्वी प्रदक्षिणा कधी करायची. समाधी श्रवणाचा धरेल जो विश्वास नाही नाही दोष पातकांचा. समाधी विरक्ताची पतिता वाराणसी कोटी कुळे त्याची उद्धरी स्वहित साधन बोलियले येथे परिसा भागवत लेखक झाला खूप पुढे. आणि म्हणून मग आपण सर्व मंडळी येतात. तुम्हाला सर्वांना एक आमंत्रण. चालू वर्षामध्ये माऊलीला प्रगट होऊन 750 वर्ष पूर्ण होता. भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब पांडुरंगाच्या पायरीवर एकाच दिवशी सगळ्याची समाधी. फक्त मागला आडाई राहिल्या होत्या. असं 14 जणांचं कुटुंब. ही 14 जणांची समाधी यावर्षी 675 वर्ष पूर्ण होतात. ना तपोनिधी नारायण महाराजांना अवताराला येऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आणि नाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन पंत देशपांडे 40 गावकरी तिकडे खानदेशात 40 गावे आणि त्यांना यावर्षी समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. असे 4-5 मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून 23 जानेवारी ते 31 जानेवारी पुणे जिल्हा एकत्र येऊन महाराष्ट्राला एकत्र येऊन भंडारा डोंगराच्या पायथ्याला लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारायण संपन्न होणारे. माऊली सर्वांना आमंत्रण आहे. कोणीही मनोनी कोणी मागे पुढे कोणी न पाहावे येथे. सांडा परते काम जाऊ हरी सांगा ते. म्हणून सगळी कामं आवरून
सगळी मंडळी 22 जानेवारीला मुक्कामी भंडारी डोंगरावर यायचं आणि ध्यानात जरा तारीख आणि 23 जानेवारीला आपण सगळ्यांनी पारायणाला भंडारीवर यायचं. मुक्कामाची सगळी सोय 2 टाईम जेवण आहे, 2 टाईम चहा आहे, 1 टाईम नाश्ता आहे, महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषाची स्वतंत्र स्नानाची सोय, स्वच्छतागृहाची, घालील लोटांगण, मोकळं पटांगण, 100 एकराचं पटांगण आहे तिथं. त्या पटांगणात उत्सव आहे. दुसरा उत्सव लातूरला 22 फेब्रुवारी ते 2 मार्च इथं मराठवाड्यातली जेवढी मंडळी आदरणीय वासुदेवजी महाराज माझ्या पुढंच बसलेले आहेत. तर मराठवाड्यातलं आध्यात्मिक राजधानी म्हणून लातूर जिल्हा आहे. आणि लातूरला 22 फेब्रुवारी ते 2 मार्च महामहोत्सव संपन्न होणार. महाउत्सव त्रयोदश असं महामहोत्सव संपन्न होणार आहे. आपण ज्या मराठवाड्यातली मंडळी त्यांनी तिकडे या आणि नंतर एक खानदेशात पण त्याची अजून तारीख आणि स्थळ मागं पुढं थोडंसं झालंय तर तेही होईल. आणि शेवट याची सांगता कुठं करायची तर सांगता पंढरपूरला 65 एकरमध्ये 17 मे ते 24 मे ही एक तारीख दिली. 16 मेला मुक्कामी पंढरपुरात 65 एकरमध्ये यायचं. तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या सप्ताहासाठी 50 लाख रुपयाचा मंडप दिला. मंडप 50 लाखाचा तर उत्सव कसा असेल ना. आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे 16 मेला मुक्कामी या, 17 मेला भक्त शिरोमणी नामदेव गाथा पारायणे. पंढरपूरला याची सांगता का कारण नामदेव महाराज, जनाबाई महाराज आणि 14 जणांचं कुटुंब यांची समाधी पंढरपुरात. आणि म्हणून आपल्याला रोज नामदेव पायरीचं दर्शन, रोज चंद्रभागेचं स्नान, रोज पांडुरंगाचं दर्शन, रोज प्रदक्षिणा आणि अधिक मास. अधिकाचा महिना आहे ना. शास्त्र शिकलेली मोठी मंडळी पुरुषोत्तम मास म्हणतात. आमच्यासारखी कमी शिकलेली अधिकाचा महिना, तुमच्यासारखी त्याला काही मंडळी मलमास आणि गावरान टप्पू लोक त्याला धोंड्याचा महिना. सगळ्याला विनंती इकडे तिकडे कुठंतरी दगड धोंडे खाण्यापेक्षा आपण सगळी मंडळी पंढरपूरला या. तिथं जवळजवळ 14 तालुक्याच्या भाकरी आहेत. आम्हाला सकाळून 5 लाख भाकरी, संध्याकाळून 5 लाख भाकरी. नियोजन दिलं नसतं. नियोजनाच्या बाबतीत खूपच माणसं खूप आहेत करणारे. आम्ही काही करीत नाही. आम्ही कोपऱ्यात टाळ घेऊन उभा ते त्या पांडुरंगा त्याच्यात मनात आहे ते करतो बाबा सगळं. करी तुका म्हणे करवी आपण द्यावे थोरपण सेवक अशी. आणि म्हणून आपण सगळे मंडळी या. भंडाऱ्याची तारीख 22 जानेवारी, आपलं 23 जानेवारी ते 31 जानेवारी. आणि लातूरची तारीख आहे 22 फेब्रुवारी ते 2 मार्च. आणि पंढरपूरची तारीख आहे 17 मे ते 24 मे. 17 मेला पहिल्याच दिवशी अधिक मास, पहिलंच कीर्तन गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचं. वा. म्हणून तुम्हाला सर्व आदरणीय तात्यांनी सेवा मागून घेतली. आता मी येणार, मला पंढरपूरच्या उत्सवात सेवा करायची, असं खूप गोड. आपण सर्व मंडळी या अशी सर्वांना विनंती. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर आमच्या पंचकोशी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब टपळ. दरवर्षी या वर्षी आम्ही 14 वर्ष झाले. 14 वर्षापासून आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा करतो. तर तुम्हाला सर्वांना विनंती, 4 डिसेंबरला सुरुवात आहे.
तर 3 डिसेंबरला मुक्कामी आपल्या महिपती महाराज वारकरी भवनमध्ये यायचं आणि तिथं आले का 4 डिसेंबरला सकाळी माऊलीच्या मंदिरातून माऊलीचं दर्शन करून या प्रदक्षिणेला प्रारंभ होतो. पहिला मुक्काम तुळापूर, पहिलं द्वारे ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष. इकडं पूर्व आहे ना, पूर्वे माथुरलिंग साक्ष, तेथेही केशव प्रत्यक्ष चतुर्भुज रूपे असे. तिथं केशीराजाचं मंदिर आलेत वारीला तर दर्शन घेऊन जा. मरकळला आहे, खूप गोड आहे. आणि मग मरकळवरून पुढे तुळापूरला जातो, तिथं भीमा आणि इंद्रायणीचा संगम. पहिला मुक्काम तिथं. मग तिथून निघालं का मग तिथला संगमेश्वराचं दर्शन घेऊन मग माथुरलिंगाचं दर्शन, केशीराजाचं दर्शन, मग पुढं वाघेश्वर, वाघोलीचं वाघेश्वर आणि दुपारचं जीवन तिथं. संध्याकाळचा मुक्काम चंदननगरला. तिथून निघालं का पाठ निघायचं मग मूळपिठी नागेंद्री पहा हो त्रिवेणी रूपे वाहत असे. आणि मग नागझरी म्हणजे तिथं नागेंद्र म्हणजे नागेश्वर. पुण्यात दक्षिणे पुणेश्वर देव पुण्यस्थळ महादेव, पण हे आपल्या हातात राहिलेलं कारण पुणेश्वरावर मोठी मशीद बांधलेली. दक्षिणे पुणेश्वर देव पुण्यस्थळ महादेव मूळपिठी नागेंद्री पहावं त्रिवेणी रूपे वाहत असे. तिथून निघालं का मग पश्चिमे इंदोरी देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाव. ब्रह्मेश्वर इंदोरीला जावं लागतं. इंद्रायणी भूमेशी याग संपादरी अहर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचकृषी यापासून तिथून. आणि मग उत्तरे सिद्धेश्वर देव खेटक ग्रामी भागीरथी आणि तिथून केंदूरच्या कान्होपाटकाचं दर्शन करून. इथं सर्वांना विनंती, खरं ज्याला भजन ऐकायचं ते या, ज्याला भजनाची वगैरे कुठं बी काय येऊच नका. ज्याला भजनाची चाड आहे, ज्याला काही शिकायचंय, वारकऱ्याचा आदर्श घ्यायचा, सगळे वारकरीच राहतात, मला सगळे गडीच राहतात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, 4 डिसेंबर बापूसाहेब भेटले ते यांच्याकडून पत्रिका घ्या. आले असतील तर बघा, नाही तर येतीलच अजून द्या. आणि म्हणून 4 डिसेंबर ते 14 डिसेंबर शेवट 2 कीर्तन माऊलीच्या मंदिरात राहतात. मग माऊलीच्या मंदिरात दशमीला काल असतो मार्गशीर्ष वद्य दशमी आमंत्रण. विठ्ठल जय जय.